आहेत प्रोटीनचे पॉवर हाऊस असलेले सोया कटलेट। सोयाबीनला प्रोटीनचे पॉवर हाऊस म्हणतात, ते काही उगाचच नाही। सोयाबीनमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं। शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत मानला जातो। जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी तर हे आवर्जून खावं। हाडांच्या वाढीसाठी तर सोयाबीन हे खूपच फायदेशीर ठरतं। सोयाबीनमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट खूप चांगलं राहतं। एकंदरीत काय तर सोयाबीन हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे। आपण सुद्धा हे कबाब नक्की बनवा, वाटल्यास रोज नाश्त्याला खा, तुम्ही नेहमी फिट राहाल। आणि बनवायला तर अतिशय सोपे आहे, कुणीही बनवू शकेल। एक कटलेट मी आपल्याला तोडून दाखवते। तर हे कटलेट आपण सुद्धा नक्की ट्राय करा। यापेक्षा दुसरी हेल्दी रेसिपी असू शकत नाही। रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बघूया यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते। 1 वाटी घेतलेत मी सोयाबीनचे चंक्स। त्यामध्ये टाकायचं एकदम गरम उकळतं पाणी। याला थोडंसं खालीवर करून घ्यायचं आणि थोड्या वेळ हे आता एका साईडला ठेवून द्यायचे। 10 ते 15 मिनिट हे भिजू द्यायचे। तोपर्यंत तयार करून घेऊया हिरवी चटणी। कोथिंबीर घेतली मी त्यासाठी। थोडासा फ्रेश पुदिना, घरचाच असल्यामुळे एकदम फ्रेश आहे। 2 टेबलस्पून घेतला आहे दही, अर्धा टीस्पून जिरे, 1 हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक, टेस्ट प्रमाणे मीठ। झाकण लावून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं। तयार झाली फक्त 2 मिनिटात हिरवी चटणी। दही घट्ट असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाका यामध्ये। हे सोया चंक्स छान भिजले। उकळतं पाणी टाकल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही। यातलं सर्व पाणी काढून टाकायचं। यामध्ये बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे। असं हाताने पिळून यातलं सर्व पाणी काढून टाकायचं। थोडं सुद्धा राहू नका देऊ। सोयाबीनचं तेल काढल्यानंतर राहिलेला जो चोथा असतो त्यापासून हे चंक्स बनतात। त्यामुळे याच्यामध्ये फायबर हे भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी आधी थोडे सोयाबीन, 4 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा टीस्पून जिरे। मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं। हे सर्व थोडेसं बारीक केल्यानंतर बाकीचे सोयाबीन याच्यामध्ये टाकायचे आणि हे सुद्धा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे, पण एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडच ठेवायचं याचं। अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच हे मिक्सरमधून काढून घ्यायचं। एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं। या मिश्रणामध्ये टाकायचं अर्धा कप किंवा अर्धी वाटी बेसन। हे टाकायचं असतं आपल्याला बाइंडिंगसाठी। इथे तुम्ही बेसन भाजलेलं पण वापरू शकता किंवा साधं वापरलं कच्चं तरी चालतं। थोडी शिमला मिरची, 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर जे आपण रेग्युलर वापरतो ते, चवीनुसार टाका मीठ, कोथिंबीर आवडीप्रमाणे कमी जास्त, अर्धा टीस्पून गरम मसाला कुठलाही घ्या तुमच्या घरी जो असेल तो, 1 टीस्पून टाकायचं याच्यामध्ये तेल। हे सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं हाताने किंवा चमच्याने। सॉरी, मी याच्यामध्ये पुदिना विसरली होती। जर पुदिना असेल तर टाका, नाहीतर मग स्किप करा। हे भिजवताना तुम्हाला पाणी टाकायची बिलकुल आवश्यकता पडणार नाही। अगदी परफेक्ट भिजवल्या जातं आपण जे माप घेतलं आहे त्यामध्ये। आणि जर समजा तुम्हाला थोडं पातळ वाटलं तर तुम्ही बेसन अजून याच्यामध्ये टाकू शकता। हे घेतले आहे मी थोडे मकईचे पोहे। याला हाताने थोडंसं बारीक करून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा घेऊ शकता, पण आपण सर्वच वस्तू हेल्दी वापरत आहे तर मग ब्रेड क्रम्स कशाला वापरायची। या पोह्यांना असं हाताने बारीक करून घ्यायचं।
मिक्सरमधून काढलं तर मग खूपच पावडर होऊन जाते, त्याच्यामुळे असं हाताने बारीक करायचं. असे हाताने बारीक करा किंवा मग खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुटून घ्या. हे मी सर्व पोहे बारीक करून घेतले. हाताला थोडंसं तेल लावून ह्याचे आता कटलेट तयार करून घ्यायचे. अगदी पटापट बनतात छान. याला दुसऱ्या हातावर ठेवून शेप द्यायचा आणि जर समजा क्रॅक्स जात असतील तर मग याला हातावर असं गोल फिरवायचं, पण जात नाही सहसा. छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सर्व कटलेट तयार करून घ्या. कटलेट तयार झाल्यानंतर यावर आपण हे पोहे दोन्ही बाजूनी असे लावून घ्यायचे. या पद्धतीने सर्व कटलेट्स तयार करून घ्यायचे. पॅनमध्ये थोडं तेल टाकते मी. तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आता टाकूया हे कटलेट. तुम्ही याला हवं तर डीप फ्राय सुद्धा करू शकता. गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवू नका, नाहीतर काय होईल, वरून लाल होऊन जातील आणि आतून कच्चे राहतील. एका बाजूने थोडे होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर मग याला पुन्हा पलटी करायचं. बिलकुल तुटत नाही, ते खूप छान बनतात. बघू शकाल आपण, अगदी आरामात उलटं केलं मी याला. तुम्हाला हे याहीपेक्षा हेल्दी करायचे असेल तर तुम्ही तेल बिलकुल अगदी थोडंसं 1 टीस्पून टाकलं तरी चालतं. दोनही बाजूनी असे गोल्डन होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे आणि गरमागरम खाण्यासाठी तयार. तर आपण पण हे हेल्दी कटलेट म्हणा किंवा कबाब म्हणा नक्की ट्राय करा. यापेक्षा हेल्दी दुसरं काहीही असू शकत नाही. तुम्ही हे रोज ब्रेकफास्टला खा आणि एकदम फिट राहा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.